मिसिंग लिंक बद्दल तुम्ही ट्विट बघितलं असेल. मला आठवतंय की मी स्वतः अडकले होते ट्रॅफिकमध्ये आणि तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आज नंतर सुप्रिया सुळे कधीच मिसिंग लिंकमध्ये अडकणार नाही. आता मला माहिती नव्हतं मिसिंग लिंक बंदच होणार, त्याच्यामुळे अडकायचा प्रश्नच येत नाही. पण मला आश्चर्य वाटतं की ज्या मिसिंग लिंकबद्दल एक व्हिडिओ आला आहे माझ्याकडे आत्ता, आणि मी पत्र लिहिणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर एक पूर्णपणे इन्क्वायरी लावली पाहिजे. कारण का दोन गोष्टी झाल्या. एक तर त्यांचं म्हणणं आहे हा डिझाईन हा टेक्निकली किती पाऊस पडला आणि कितीही वारा असला तरी त्याच्या डॅमेज होणार नाही, असं एक स्टेटमेंट सरकारकडून आले. आणि त्याचबरोबर आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ज्या पद्धतीने तिथली स्लॅब कोलॅप झाली आहे का काय नक्की झालं आहे हे टेक्निकलच माणूस सांगू शकेल. पण पूर्णपणे लोकांच्या मनात भीती आहे. लोकांना मिसिंग लिंकमधून जायला भीती वाटते. असंच अनेक लोक मला सकाळी पुण्यात म्हणाले की नक्की या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चाललं आहे तरी काय. त्यामुळे लोक ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रचंड हे जे प्रोजेक्ट झाले त्याच्यामध्ये कॉस्ट, म्हणजे जर एखादी गोष्ट पहिले 5 रुपयांनी सुरू झाली त्याचं एस्केलेशन होऊन 10 आणि 15 रुपयाला हे प्रोजेक्ट झाले. त्यामुळे एकीकडे कॉस्ट एस्केलेशन, दुसरीकडे सुरक्षिततेबद्दल कुठलीच खबरदारी या सरकारने घेतलेली नाही. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवाची काही किंमत नाही राहिली या सरकारला. त्यांची अध्यक्ष काय एखादी गाडीचा ॲक्सिडेंट झाला, झाड पडला म्हणून हसतायत. इतकं असंवेदनशील हे सरकार झालं. तर यावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात, ज्यावेळी सकाळी तुम्ही मीडियाला स्टेटमेंट केलं आणि त्यावर 12 वाजता मुख्यमंत्री बोलले, ते असं म्हणतात की ज्यांनी आयुष्यात कधी पूलच बांधला नाही किंवा साधा एक पूलसुद्धा त्यांना बांधता आला नाही आणि ज्यांच्या पक्षानं महाराष्ट्राचा सत्यानाश केला त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं. पण ते माझ्याबद्दल नाहीच आहे. पुण्यात सगळ्यात जास्त पूल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बांधलेत आणि महाराष्ट्रातले सगळे वाशीला जाऊन बघा ना, वाशीचे जे पूल आहेत जुनी सगळी 70 वर्षाचा हिशोब काढा, जे काय महाराष्ट्रात पूल झाले काँग्रेस राष्ट्रवादीनेच केले ना. त्याच्यामुळे तो मला ठोला नाही आहे. तो त्यांनी कुणाला ठोला मारला त्यांना जाऊन विचारा. 2 दिवसापूर्वी कालच एक मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य होतं रस्त्याबद्दल, देखील 2 खड्डे पडले असं बघत. मला आश्चर्य वाटतंय कारण का देवेंद्रजी हे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो. त्यामुळे ज्या पद्धतीने या मिसिंग लिंकच्या ज्या घटना झाल्या ह्या धक्कादायक आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने त्यांनी एका भूताची थट्टा केली, त्यांना ते हास्यास्पद वाटतं. हा चेहरा कुठल्याही व्यक्तीचा हा धक्कादायक. आणि भारतीय जनता पक्ष अति एक सुसंस्कृत पक्ष होता. मी स्वतः त्यांच्याबरोबर अनेक वर्ष जवळून मी अटलजींची भाषणं, त्यांच्या मनातली अनेक वेळाची अस्वस्थता, अटलजी असतील, अडवाणीजी असतील, हे सगळी पाहिलेली आहेत. त्यांची भाषणं आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत. काय झालं आहे म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या रामाच्या मंदिरासाठी या सगळ्यांनी एवढे कष्ट केले, कष्टांची एवढा मोठा संघर्ष केला आणि आमच्या सगळ्यांसाठी इथे उपस्थित सगळ्यांसाठीच अयोध्या हे श्रद्धेचं स्थान किंवा मध्य प्रदेशमध्ये झालेला भ्रष्टाचार, उज्जैन आणि अयोध्या हे आपल्या सगळ्यांसाठीच श्रद्धेचं स्थान आहे. त्या श्रद्धेच्या स्थानामध्ये भ्रष्टाचार जर होत असेल, मर्यादा पुरुषोत्तम राम जे ज्यांनी आपल्याला मर्यादा ठेवायला शिकवलं, असं मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या देवळामध्ये तुम्हीच दाखवले आम्हाला व्हिडिओ. आम्हाला काय माहिती उत्तर प्रदेशमध्ये काय चाललंय. आम्ही आपली इंदापूर दौंड बारामती फिरणारी लोक, आम्ही इथे बसलोय आमचे सुखदुःख एकामेकाला सांगत. इथे शेतकऱ्यांवर एवढा अन्याय होतोय, एवढे मोठे तुम्ही बघताय शेतकऱ्यासाठी आंदोलन रोहित रोज करतोय. किती जणांनी जीव दिलाय, आत्महत्या केल्यात शेतकऱ्यांनी. अशा परिस्थितीत एकीकडे महाराष्ट्र आहे आणि दुसरीकडे राम लल्ला मर्यादा पुरुषोत्तम रामाचे इथे तुम्ही व्हिडिओ दाखवले तुमच्या चॅनलवर की त्या चॅनलमध्ये कोणीतरी इथे पैसे लपवतोय, कोण चांदी लपवते. अतिशय लाजीरवाणी आणि गलिच्छ आहे हे जे चाललं आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आम्ही सगळेच मिळून मी इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये सगळ्याच आमच्या घटक पक्षांना विनंती करणार आहे की अयोध्या ते उज्जैन आमच्यासाठी श्रद्धेचं स्थान आहे. या श्रद्धेच्या स्थानामध्ये जर भ्रष्टाचार होणार असेल तर असल्या पापी लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, ही माझी मागणी.